अमरावतीच्या रामपुरी कॅम्प परिसरामध्ये बिबट्या शिरला होता। लोकवस्तीमध्ये बिबट्या शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। वन विभाग आणि पोलिसांकडून बिबट्याचा शोध अद्यापही सुरू आहे। संपूर्ण परिसरामध्ये ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून बिबट्याचा शोध घेतला जातोय। तर गोडाऊनमध्ये लपून बसलेला बिबट्या दुसऱ्या इमारतीमध्ये शिरला। बिबट्या असलेल्या परिसरातून नागरिकांनी बाहेर निघण्याचं पोलिसांनी आवाहन केलेलं आहे। तर आता वन विभागाच्या वतीने या बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। सूरज दहाट आमचे प्रतिनिधी त्याच ठिकाणी उपस्थित आहेत। सध्याची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात ते सूरज, सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे? बिबट्या कुठे आहे? शुभम, जेव्हा 2.5 तासापासून जर पाहिलं तर अमरावतीच्या रामपुरी कॅम्पमध्ये जो आहे महापौर श्रीचंद्र तेजवानी यांच्या गोडाऊनमध्ये तो बिबट्या दडून बसलेला होता। मात्र त्या ठिकाणी गोडाऊनमध्ये जो बिबट्या पळालेला आहे, जर पाहिलं तर दुसऱ्या एका घरामध्ये शिरलेला होता। त्या घरातून पाहिलं तर वरतून आणखी चौथ्या घरात जो बिबट्या या ठिकाणी गेलेला आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर बिबट्या जो आहे मोबाईल कॅमेरामध्ये देखील या ठिकाणी कैद झालेला आहे। एकूणच जर पाहिलं तर गेल्या 2.5 तासापासून वन विभागाच्या माध्यमातून शर्थीचे प्रयत्न जे बिबट्याला पकडण्यासाठी एकूणच केले जातात। या ठिकाणी घटनास्थळी जर पाहिलं तर या ठिकाणी हजारोंचा जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे बिबट्याला पाहण्यासाठी। पोलिसांचा देखील या ठिकाणी कडक असा पोलीस बंदोबस्त आहे। मात्र 2.5 तासापासून जे आहे बिबट्याला पकडण्यामध्ये वन विभाग या ठिकाणी अपयशी ठरलेला आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर बघ्यांची गर्दी सुद्धा मोठी असल्यामुळे वन विभागाला जे आहे बिबट्याला पकडण्यासाठी या ठिकाणी मोठी कसरत या ठिकाणी करावी लागते। मात्र जर पाहिलं तर लोकवस्तीमध्ये संपूर्ण हा बिबट्या शिरल्यामध्ये नागरिक देखील प्रचंड असे भयभीत सुद्धा झालेले आहे। जर पाहिलं तर या ठिकाणी अमरावतीचे महापौर श्रीचंद्र तेजवानी यांच्या गोडाऊनमध्ये सुरुवातीला हा बिबट्या दडून बसलेला होता। मात्र आता जर पाहिलं तर या ठिकाणी जाळी टाकण्याची या ठिकाणी मोहीम या ठिकाणी सुरू आहे आणि बिबट्याला जवळपास पकडल्यासारखी त्या ठिकाणी एकूणच या ठिकाणी परिसरात दिसते आहे। एकूणच जर पाहिलं या ठिकाणी प्रचंड अशा हालचाली या ठिकाणी वाढलेला आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी पिंजरा आता वन विभागाच्या वतीने या ठिकाणी आणण्यात आलेला आहे आणि जाळी सुद्धा या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे। बिबट्याला बेशुद्ध करून या ठिकाणी बिबट्याला पकडण्याची या ठिकाणी मोहीम या ठिकाणी एकूणच या ठिकाणी चालू आहे। मात्र जर पाहिलं तर या ठिकाणी बिबट्याला पकडणं अद्यापही यश आलेलं, मात्र 5 ते 10 मिनिटांमध्ये आम्ही बिबट्याला पकडू असं एकूणच या ठिकाणी वन विभागाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। अगदी सूरज, अत्यंत महत्त्वाची अपडेट या रेस्क्यू ऑपरेशनच्या संदर्भातले पोहोचवलेले आहे। तुर्तास धन्यवाद। तर महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, अमरावतीच्या परिसरामध्ये बिबट्या शिरलेला आहे। आता वन विभागाच्या वतीने आणि पोलिसांच्या वतीने बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। मात्र बिबट्या हा ज्या गोडाऊनमध्ये होता त्या गोडाऊनला वन विभागाच्या वतीने जाळी लावण्यात आलेली होती। मात्र हा बिबट्या आता दुसऱ्या एका इमारतीमध्ये शिरल्याचं कळतंय। बिबट्याची दृश्य देखील आम्ही तुम्हाला दाखवतोय। तर या बिबट्याला आता रेस्क्यू करण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। सूरज आमचे प्रतिनिधी सोबत आहेतच। सूरज, सध्याची अपडेट नेमके काय? कारण त्या गोडाऊनमध्ये बिबट्या आधी शिरलेला होता, त्यानंतर मात्र पोलिसांनी आणि वन विभागाच्या वतीने त्या ठिकाणी जाळी लावण्यात आली। मात्र बिबट्यानं तेथून धूम ठोकलेली आहे। सध्याची अपडेट नेमके काय आहे? निश्चितच ज्या ठिकाणी गोडाऊनमध्ये बिबट्या होता त्या ठिकाणी आता बंद पडलेल्या देशी दारूच्या दुकानाच्या परिसरामध्ये बिबट्या आता लपून बसलेला। या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी आता जाळी टाकण्यात आलेली आहे आणि वन विभागाच्या वतीने पिंजरा देखील या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। जर पाहिलं तर या ठिकाणी बिबट्याला पकडण्यात आता 5 ते 10 मिनिटांमध्ये आम्हाला यश येईल असं एकूणच या ठिकाणी वन विभागाच्या वतीने एकूणच या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। जर पाहिलं तर बिबट्याला या ठिकाणी जेरबंद केल्याची देखील माहिती या ठिकाणी एकूणच आपल्याला मिळत आहे। कारण का वन विभागाच्या वतीने या ठिकाणी मोठ्या हालचाली या ठिकाणी एकूणच या ठिकाणी वाढलेल्या आहे। मात्र जर पाहिलं तर नागरिकांची गर्दी या ठिकाणी प्रचंड झाल्यामुळे या ठिकाणी मोठी अडचण जी आहे पोलिसांना आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना एकूणच या ठिकाणी येत आहे। सूरज, अत्यंत महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहे। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।